नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे। 2026 सालातील होळी आणि त्याच दिवशी येणाऱ्या चंद्रग्रहणामुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत। होलिका दहन नेमकं कधी करायचं, धुलीवंदन कोणत्या दिवशी आहे, ग्रहणाचे वेध कधीपासून पाळायचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची, या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त आणि सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2026 मध्ये होळी पौर्णिमा 2 मार्च सोमवार या दिवशी येत आहे। पौर्णिमेची तिथी 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 समाप्त होईल। शास्त्रानुसार होलिका दहन प्रदोष काळात करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे 2 मार्च रोजी संध्याकाळी प्रदोष काळात होलिका दहन करणे योग्य राहील। जरी 3 मार्चला सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असली तरी त्या दिवशी संध्याकाळी प्रदोषपूर्वीच तिथी समाप्त होत आहे। शिवाय त्या दिवशी चंद्रग्रहणही असल्यामुळे धर्मशास्त्रीय दृष्टीने 2 मार्चलाच होळी प्रज्वलित करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते। 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दृश्यमान असेल। ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 होईल। ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5:44 असेल आणि ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी 6:48 होईल। परंपरेनुसार ग्रहणाचे वेध सूर्योदयापासून पाळले जातात। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांना सकाळी 11 वाजल्यापासून विशेष काळजी घ्यावी असं सांगितलं जातं। वेध काळात भोजन टाळणे योग्य मानलं जातं, तथापि अत्यावश्यक असल्यास पाणी पिणे किंवा विश्रांती घेणे यास मनाई नाही। गर्भवती महिलांनी या काळात भीती न बाळगता शांत मनाने नामस्मरण करावे। शक्य असल्यास ग्रहण काळात घराबाहेर जाणं टाळा, तसेच धारदार वस्तूंचा वापर जसं कापणे किंवा चिरणे टाळण्याची परंपरा आहे। मात्र प्रकृतीची गरज अधिक महत्त्वाची असल्याने आरोग्याच्या कारणास्तव काही नियम पाळता आले नाहीत तरी चिंता करण्याचे कारण नाही। श्रद्धा, सकारात्मकता आणि ईश्वर नाम हेच सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे 3 मार्च हा धुलीवंदनचा दिवस आहे। अनेक ठिकाणी याच दिवशी रंग खेळण्याची प्रथा रूढ झाली असली तरी शास्त्रोक्त परंपरेनुसार धुलीवंदनाच्या दिवशी होळीच्या राखेचं पूजन करून स्नान करण्यास महत्त्व दिलं आहे। रंगांचा खरा उत्सव रंगपंचमीला साजरा केला जातो। होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी येते आणि पारंपरिक पद्धतीने रंगाची उधळण याच दिवशी करणे योग्य मानलं जातं। ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो। या काळात केलेल्या मंत्र जप, स्तोत्र पठण किंवा नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे। असं मानलं जातं की ग्रहण काळातील जपाचे फळ अनेक पटीनं वाढतं, त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र, स्तोत्र किंवा नामस्मरण या काळात करू शकता। ज्यांना मंत्र पाठ नसतील त्यांनी श्रवणाद्वारे ही साधना करू शकता। मित्रांनो, सण हे आनंद, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम आहेत। अफवा किंवा अपूर्ण माहितीकडे दुर्लक्ष करून शास्त्राधारित आणि समतोल दृष्टिकोन ठेवून सण साजरे करूया। ही माहिती आपल्याला मित्रपरिवारांसोबत अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।